जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट किंवा अनुचित प्रसंग आल्यावर रडता कामा नये आणि कालांतराने ती विसरायला शिकता कामा नये. अन्यथा जीवनात फक्त निराशा आणि अंधार आला असता. आयुष्यातील सर्वात मोठी थप्पड म्हणजे कोणाकडून तरी अपेक्षा करणे. तुम्ही जितक्या जास्त अपेक्षा कराल तितकी तुमची निराशा होईल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. माझ्या बाळा, आता तू तुझा वेळ इतरत्र वाया घालवशील, पण माझ्या या महत्त्वाच्या संदेशाकडे दुर्लक्ष कर किंवा निरुपयोगी म्हणून सोडून दे. पण जेव्हा तुझ्यावर संकट येईल किंवा तुझ्यावर वाईट प्रसंग येईल तेव्हा तुला वाटेल की देव माझ्यासोबत नाही. येत्या 12 तासांत तू आनंदी व्हायला तयार राहा, कारण तुझी सर्वात मोठी इच्छा भगवंत पूर्ण करायला या क्षणी तुझ्या समोर आला आहे. येत्या 12 सेकंदामध्ये तुला आनंदाच्या बातमीचा फोन येऊ शकतो. आज मी तुम्हाला जे सांगत आहे त्यावर विश्वास ठेवा. हे शब्द तुम्हाला आशा देतील. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा चमत्कार घडू शकतात यावर विश्वास ठेवा. ज्या परमात्म्याने जगावर प्रकाश आणला तो तुमच्या जीवनातही प्रकाश आणू शकतो, तुम्हाला मार्ग दाखवू शकतो आणि कोणत्याही अंधारातून मुक्त करू शकतो. तुम्हाला याची गरज असल्यास देवा माझा अंधार नष्ट करा असे टाईप करा आणि हा पवित्र व्हिडिओ लाईक करा. तुम्ही स्वतःच विचार करा की मी तुम्हाला सांगत असलेले मेसेज पाहण्याची ही इच्छा नसताना मी तुमच्यासोबत कसा असू शकतो. कदाचित आज तुम्ही या मेसेजकडे दुर्लक्ष करणार नाही. देव आज तुम्हाला म्हणत आहे, मी विश्वासा निर्माता आहे. मी तुम्हाला एक चांगली व्यक्ती होण्यासाठी निर्माण केले आहे. तुम्ही पृथ्वीवर राहाल आणि तुमच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. तुम्ही निवडलेला मार्ग तुमचे जीवन बदलेल. पुढील 5 मिनिटे लक्षपूर्वक ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा चमत्कार होऊ शकतो. तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे, कारण मला ते आनंदित करते. परंतु त्याहूनही बरेच काही आहे. असे बरेच लोक आहेत जे चांगले लोक नाहीत. त्यांना इतरांची किंवा स्वतःची काळजी नाही. ते त्यांच्या कृतीने इतर लोकांना तर दुखावतातच आणि ते त्यांचा विचार आणि भावनांनी स्वतःला देखील दुखावतात. खूप उशीर होईपर्यंत आपण किती वाईट आहोत हे त्यांच्या लक्षातच येत नाही. तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून जेव्हा मी स्वर्गातून मदतीसाठी हाक मारतो तेव्हा तुम्ही त्यांच्यापैकी असाल जे माझा आवाज ऐकतील आणि मी जे विचारतो ते करून प्रतिसाद देतील. श्री स्वामी समर्थाई अशी कमेंट करून देवाला प्रतिसाद द्या आणि हा पवित्र संदेश पुढील 4 मिनिटे ऐकत राहा. स्वामी सांगतात, जे भक्त हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांच्या कितीही मोठ्या इच्छा स्वामी आई पूर्ण करतील. तुमच्या जीवनासाठी देवाची योजना आहे. तो तुम्हाला तुमच्या जीवनाच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाऊ इच्छितो आणि शेवटी सर्व काही चांगल्यासाठी कार्य करू इच्छितो. तुमचे जीवन एका उद्देशासाठी बनवले गेले आहे, जे तुमच्या स्वतःच्या पलीकडे आहे. तुम्ही आता किंवा कधीही कल्पना करू शकता अशा कोणत्याही गोष्टीच्या पलीकडे, पण त्या हेतूने तुम्ही जगाल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तयार असल्यास होय असे टाईप करा आणि हा पवित्र संदेश 11 भक्तांना शेअर करा. बघा, तुमच्या घरावर येणारी मोठ्यातली मोठी संकटे टळली जातील. देव म्हणतो, जर तुम्हाला देवासोबत शांती मिळत असेल तर तुम्हाला इतर कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही त्यांच्या प्रेमळ बाहूंमध्ये सुरक्षितपणे विश्रांती घेऊ शकता आणि हे जाणून घ्या की तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. आपण स्वतः पुरेसे विश्वासू नसलो तरीही देव विश्वासू असतो. देवाचे वचन आपल्याला सर्व समजूतदार शांती देते. आपल्या जीवनात किंवा आपल्या सभोवतालच्या जगात काहीही झाले तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. आपण जाणू शकतो की आपला स्वर्गीय पिता आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि आपल्याला तो कधीही सोडणार नाही किंवा तुला लांब करणार नाही. बाळा, मी अजूनही सांगत आहे, जे भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांना उद्या सकाळपर्यंत आनंदाच्या बातम्यांचे फोन येऊ शकतात. देव म्हणतो, जेव्हा आपण देवाचा विचार करतो तेव्हा आपण सामान्यतः सर्वशक्तिशाली सर्वज्ञ असा विचार करतो, परंतु हा मार्ग देवाने आपल्याला प्रकट केलेला नाही. जेव्हा आपण हे पवित्र संदेश रोजच्या रोज ऐकतो
तेव्हा हे स्पष्ट होते की तो एक प्रेमळ पिता आहे, जो आपल्या जीवनात सामील होऊ शकतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू आतून दुःखात आहेस. तुला इतरांनी, स्वतःमुळे आणि सामान्य जीवनामुळे दुखापत झाली आहे. पण मी तुझ्यावर रागवलो नाही. हे तू पाहावे असे माझी इच्छा आहे. खरं तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि कायम करत राहीन. तुमच्या सर्व पापांची क्षमा आता मी केली आहे. पण तेच पाप तू पुन्हा करशील तर तुला माफी मिळणार नाही. तुमचे जीवन बदलण्यास आता मी तयारी चालू केली आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 7 वेळा स्वामी माझी आई असे टाईप करा आणि आपलं हे पवित्र चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा तो तुमच्या समस्यांना चांगल्या भविष्यासाठी संधीमध्ये बदलू शकतो. देवाने तुमच्यासाठी छान योजना आखल्या आहेत. तुमची स्वप्नातील नोकरी मिळवणे, खरे प्रेम शोधणे किंवा काहीतरी आश्चर्यकारक साध्य करणे यांसारखे तुम्हाला नेहमी हवे असलेले काहीतरी असू शकते. पण परमेश्वर तुमच्या लढाया लढायला आलेला आहे. खंबीर राहा आणि त्याचा चांगुलपणा पहा. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि फक्त तुम्हाला जे समजते त्यावर अवलंबून राहू नका. देव प्रत्येक वाईट चक्र तोडत आहे जे तुम्हाला मागे ठेवत आहे. तुम्ही स्वतंत्र, भरपूर आणि यशाच्या नवीन काळात प्रवेश करत आहात. तुम्ही आनंदी, प्रिय आणि आशीर्वादित व्हावे अशी भगवंताची इच्छा आहे. तो तुमच्यासाठी जे करतो ते फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलांना आणि नातवंडांनाही त्याचा फायदा होणार आहे. यावर्षी देव तुम्हाला जीवनाच्या नवीन स्तरावर नेईल. दुःखाची जागा आनंदाने, आशीर्वादांसह, संघर्ष व चमत्काराने नुकसान करेल. मला माहीत आहे की तू काळजीत आहेस, पण बाळा तू एकटी नाहीस. तुझी सर्व चिंता देवाला प्रार्थनेत दे. तो तुम्हाला मदत, उपचार आणि तुम्हाला जे आवश्यक आहे ते सर्व देईल. बाळा, तुझी संकटे दूर करायची असतील तर किमान पुढील 7 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा आणि होणारा चमत्कार तू स्वतः बघ. लक्षात ठेवा, माझ्या मुला, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. मी तो देव आहे जो तुझ्यावर प्रेम करतो, तुला क्षमा करतो आणि तुला कधीही सोडत नाही. माझ्या वचनांना लक्षात ठेवा आणि कायम माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला सध्याच्या अडथळ्यांवर मात का करावी लागेल हे समजणे कठीण असले तरी नेहमी धीर धरण्याचे लक्षात ठेवा. तुमची गोष्ट पूर्ण होण्याची वेळ जवळजवळ आली आहे. तुमचा आत्मा शांत आणि तुमची शक्ती आणि चिकाटी अविनाशी आहे असा विश्वास ठेवून आव्हानांना तोंड द्या. हे कधीही विसरू नका की तुमच्या समोर सर्व आव्हाने असूनही तुमच्यात एक अतूट आत्मा आहे जो तुम्हाला पुढे नेत राहील. या सत्याला तुमच्या आत पुनरावृत्ती होऊ द्या. ते तुमच्या हृदयात दृढपणे रुजवा आणि त्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन उंची गाठण्यात मदत करण्यासाठी काम करतो. जीवन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या महानतेकडे निर्देशित करत आहे. हे स्वीकारा. त्यापुढील 7 दिवसांमध्ये आनंदी योगायोग आणि सुखद आश्चर्यांसाठी स्वतःला पहा. तुमच्या आयुष्यातील अशा पैलूंमध्ये लक्षणीय प्रगती अपेक्षित आहे जी दीर्घ कालावधीसाठी अपूर्ण वाटली आहे. येत्या आठवड्यात आशीर्वाद, प्रेम आणि चमत्कार भरपूर मिळणार आहे. तुमची ऊर्जा जागृत करा आणि तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होण्याच्या नवीन पद्धतीसाठी स्वतःला उघडा. एका मोठ्या आशीर्वादासाठी तुम्हाला तयार करा जे तुम्हाला तुमच्यात उपकार, शांतता आणि उन्नतीच्या मार्गाकडे नेईल. तुम्हाला तुमच्या जीवनात अमर्याद समृद्धी, हसू, स्वतंत्र आणि आत्मविश्वासाची वाहिनी उघडायची असेल तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा. प्रेरित राहा, सामर्थ्यवान राहा आणि तुमचे आशीर्वाद आणि सामर्थ्य याची जाणीव ठेवा. आपण स्वतःला देऊ शकता अशी सर्वात शक्तिशाली भेट म्हणजे आपण स्वतः असणे आणि आपण कोण आहोत हे पूर्णपणे स्वीकारणे. चमकण्याची तुमची इच्छा असल्याने पुष्टी करण्यासाठी मी चमकण्यासाठी तयार आहे असे टाईप करा. तुमचा संयम, नम्रता, अढळ विश्वास यांनी एक प्रकारचा आशीर्वाद निर्माण केला आहे जो तुमच्या मार्गावर येणार आहे. एक आश्चर्यकारक आणि अनपेक्षित योजना येत आहे. तुम्ही एक टीव्ही बदल अनुभवणार आहात जो तुमच्या प्रवासाच्या चांगल्यासाठी तुमचा मार्ग नेटकरित्या बदलेल. तुमची अलीकडील वाढ लक्षणीय आणि समाधानकारक बक्षिसे देणारी आहे.
तुमच्यासमोर होत असलेल्या बदलांकडे बारकाईने लक्ष द्या. तुमच्या आत्म्याला शिकण्याची आणि वाढण्याची गरज का आहे याचे कारण तुम्हाला लवकरच कळेल. आज देवाने तुला दिलेला संदेश अगदी स्पष्ट आहे. माझ्या मुला, तू खूप जास्त पात्र आहेस. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात एका अविश्वसनीय प्रवासाला निघणार आहात, जो तुमचा मार्ग अशा प्रकारे बदलेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. स्वामी सांगतात, तुम्ही लवकरच योग्य लोकांना भेटाल, तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणांचा अनुभव घ्याल आणि देव तुम्हाला काहीतरी संधी देईल. तो वचन देतो की बदल क्षितिजावर आहे. अद्भुत लाभ तुमच्या जीवनाला आनंद देणारा आहे. सहमत असल्यास स्वामींचे नाम ओम दर्पणा नमः असे टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतो, तुमच्या निष्ठेचे त्याला प्रतिफळ मिळेल. काही वेळा ते कठीण वाटत असले तरी तुमच्या भविष्याबद्दल देवावर विश्वास ठेवा. तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे त्याने तुमच्यासाठी खरोखरच भव्य काहीतरी नियोजित केले आहे. तुमच्या अस्तित्वात या वास्तवाचे स्वागत करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली पवित्र संदेश लाईक करा. देव या वर्षात चांगल्या गोष्टी बदलणार आहे. त्याच्याकडून सर्व भागांची काटेकोरपणे मांडणी आणि समन्वय साधला जात आहे. आता तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम असलात, ज्यापूर्वी तुमच्यासाठी अप्राप्य वाटत होत्या. देवाचे सर्व आशीर्वाद आव्याख्यात आहेत. फक्त काही अंतरावर यश, प्रगती आणि पुनर्प्राप्तीची अपेक्षा करा. तुमच्या समस्या काही काळ चालू असल्या तरीही कदाचित त्या सुधारतील. अचानक बदल होऊ शकतात. देवाची इच्छा आहे की तुम्ही इतक्या आश्चर्यकारकपणे देवाची इच्छा आहे की प्रत्येक जण तुमच्याबद्दलचा त्याचा चांगुलपणा पाहू शकेल. त्याचे वैभव तुमच्यावर चमकेल आणि तुम्ही इतरांपेक्षा वर जाल. स्वतःला बळकट करा. तुमच्या विश्वासाला घट्ट धरा. तुमची आशा देवाला सांगा आणि देवाचे वचन आठवत राहा, कारण गोष्टी येत आहेत. तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी एक देवदूत तुझ्या आयुष्यात पाठवण्यात आला आहे. तुमचे कुटुंब लवकरच आशीर्वाद, उपचार, चमत्कार, उत्तरे आणि दैवी कृपा अनुभवतील. माझ्या बाळा, रात्र अश्रूंनी भरलेली असली तरीही सकाळी आनंद येतो हे कधीही विसरू नकोस. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की तो तुमच्या जीवनात सक्रियपणे गुंतलेला आहे. याची एक सौम्य आठवण देवाला संतुष्ट करते आणि इतरांना प्रोत्साहन देते. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदी अंतःकरण त्याच्यावरील तुमच्या अटळ विश्वासाची साक्ष बनू देता, चिंता न करता रोज देवाला आठवून दिवसाची सुरुवात करा आणि रोज आपल्या चॅनलवरील हे पवित्र संदेश ऐकत राहा. हळूहळू तुमच्या भाग्यात परमेश्वर स्वतः येऊन चमत्कार करतील. बाळांनो, तुम्ही खूप चांगले आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहात. तुमच्या सुंदर दिवसाचा आनंद घ्या आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठीच देवाचे आशीर्वाद मार्गावर आहेत, तर स्वामींचे नाम ओम नाथाय नमः टाईप करा आणि आत्ता या क्षणापासून सगळं काही चांगलंच होणार आहे हे मान्य करा. देव आज तुला म्हणतोय, येत्या काही आठवड्यात, विशेषतः हा महिना संपत असताना, जुन्या ऋतूंचे दरवाजे बंद होत असताना देव अगदी नवीन दरवाजे उघडणार आहे. मला ते दिसत आहे. मला नवीन साव्या दिसतात. ज्या नीतीचे दरवाजे उघडतात हे वर्ष संपण्याआधीच जन्माबाबत शेवटच्या क्षणी चमत्कार घडले आहेत. प्रभूंच्या महान प्रेमामुळे आपण नष्ट होत नाही, कारण त्याची करुणा कधीही कमी होत नाही. ते रोज सकाळी नवीन असतात. तुझा विश्वासूपणा महान आहे. मी स्वतःला म्हणतो, परमेश्वर हा माझा भाग आहे, म्हणून मी त्याची रोज वाट पाहेन. मी परमेश्वराला काही संकेत मागितले. त्याने मला विचारले, तू नेहमी संकेतांची आवश्यकता का बाळगतोस? मी उत्तर दिले, कारण मला चूक करायची नाही. तो म्हणाला, कधी कधी तुम्हाला विश्वासाची झेप घ्यावी लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही तेव्हा देव काहीतरी वर नियोजन करत असतो. आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला एकत्र खेचा. जर तुम्ही तुमच्या दोरीच्या शेवटी असाल तर गाठ बांधा आणि धरून ठेवा. आपण विजेत्यापेक्षा अधिक आहात. विश्वास ठेवा. आवश्यक असल्यास रडा. तू अजूनही इथेच आहेस. देव अद्याप तुमच्याबरोबर नाही, पण देवाचे ध्यान करून नक्की देव तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. तुमचा जन्म जिंकण्यासाठीच झाला आहे. तुम्ही चॅम्पियन आहात. तुमच्यात महानता आहे.
मोठ्याने म्हणा, परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवनाचा गड आहे. मी कोणाला घाबरू? हा पवित्र संदेश पुन्हा एकदा ऐकत राहा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली स्वतः येऊन पूर्ण करतील आणि तुम्हाला देखील रोज आनंदाच्या बातमीचे फोन चालू होतील. स्वामी सांगतात, जे भक्त हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांच्या कितीही मोठ्या इच्छा स्वामी आई पूर्ण करेल. तुमच्या जीवनासाठी देवाची योजना आहे. तो तुम्हाला तुमच्या जीवनाच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाऊ इच्छितो आणि शेवटी सर्व काही चांगल्यासाठी कार्य करू इच्छितो. तुमचे जीवन एका उद्देशासाठी बनवले गेले आहे, जे तुमच्या स्वतःच्या पलीकडे आहे. तुम्ही आता किंवा कधीही कल्पना करू शकता अशा कोणत्याही गोष्टीच्या पलीकडे, पण त्या हेतूने तुम्ही जगाल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तयार असल्यास होय टाईप करा आणि हा पवित्र संदेश 11 भक्तांना शेअर करा. बघा, तुमच्या घरावर येणारी मोठ्यातील मोठी संकटे टळली जातील. देव म्हणतो, जर तुम्हाला देवासोबत शांती मिळत असेल तर तुम्हाला इतर कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही त्यांच्या प्रेमळ बाहूंमध्ये सुरक्षितपणे विश्रांती घेऊ शकता आणि हे जाणून घ्या की तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. आपण स्वतः पुरेसे विश्वासू नसलो तरीही देव विश्वासू असतो. देवाचे वचन आपल्याला सर्व समजूतदार शांती देते. आपल्या जीवनात किंवा आपल्या सभोवतालच्या जगात काहीही झाले तरी आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. आपण जाणू शकतो की आपला स्वर्गीय पिता आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि आपल्याला तो कधीही सोडणार नाही किंवा तुला लांब करणार नाही. बाळा, मी अजूनही सांगत आहे, जे भक्त हे शेवटपर्यंत ऐकत राहतील त्यांना उद्या सकाळपर्यंत आनंद आणि बातम्यांचे फोन येऊ शकतात. देव म्हणतो, जेव्हा आपण देवाचा विचार करतो तेव्हा आपण सामान्यतः सर्वशक्तिशाली सर्वज्ञ असा विचार करतो, परंतु हा मार्ग देवाने आपल्याला प्रकट केलेला नाही. जेव्हा आपण हे पवित्र संदेश रोजच्या रोज ऐकतो तेव्हा त्यातून हे स्पष्ट होते की तो एक प्रेमळ पिता आहे जो आपल्या जीवनात सामील होऊ शकतो. देव म्हणतो, मला माहीत आहे की तू आतून दुःखात आहेस. तुला इतरांनी स्वतःमुळे आणि सामान्य जीवनामुळे दुखापत झाली आहे, पण मी तुझ्यावर रागवलं नाही हे तू पाहावे अशी माझी इच्छा आहे. खरं तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि कायम करत राहीन. तुमच्या सर्व पापांची क्षमा आता मी केली आहे, पण तेच पाप तू पुन्हा करशील तर तुला माफी मिळणार नाही. तुमचे जीवन बदलण्यास आता मी तयारी चालू केली आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 7 वेळा स्वामी माझी आई असे टाईप करा आणि आपलं हे पवित्र चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा तो तुमच्या समस्यांना चांगल्या भविष्यासाठी संधीमध्ये बदलू शकतो. देवाने तुमच्यासाठी छान योजना आखल्या आहेत. तुमची स्वप्नातील नोकरी मिळवणे, खरे प्रेम शोधणे किंवा काहीतरी आश्चर्यकारक साध्य करणे यासारखे तुम्हाला नेहमी हवे असलेले काहीतरी असू शकते. परमेश्वर तुमच्या लढाया लढायला आलेला आहे. खंबीर राहा आणि त्याचा चांगुलपणा पहा. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि फक्त तुम्हाला जे समजते त्यावर अवलंबून राहू नका. देव प्रत्येक वाईट चक्र तोडत आहे जे तुम्हाला मागे ठेवत आहे. तुम्ही स्वतंत्र, भरपूर आणि यशाच्या नवीन काळात प्रवेश करत आहात. तुम्ही आनंदी, प्रिय आणि आशीर्वादित व्हावे अशी भगवंताची इच्छा आहे. तो तुमच्यासाठी जे करतो ते फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलांना आणि नातवंडांनाही त्याचा फायदा होणार आहे. यावर्षी देव तुम्हाला जीवनाच्या नवीन स्तरावर नेईल. दुःखाची जागा आनंदाने, आशीर्वादांसह, संघर्ष व चमत्काराने नुकसान करेल. मला माहीत आहे की तू काळजीत आहेस, पण बाळा, तू एकटी नाहीस. तुझी सर्व चिंता देवाला प्रार्थनेत दे. तो तुम्हाला मदत, उपचार आणि तुम्हाला जे आवश्यक आहे ते सर्व देईल. बाळा, तुझी संकटे दूर करायची असतील तर किमान पुढील 7 मिनिटे हा पवित्र संदेश ऐकत राहा आणि होणारा चमत्कार तू स्वतः बघ. लक्षात ठेवा, माझ्या मुला, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. मी तो देव आहे जो तुझ्यावर प्रेम करतो, तुला क्षमा करतो आणि तुला कधीही सोडत नाही. माझ्या वचनांना लक्षात ठेवा आणि कायम माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला सध्याच्या अडथळ्यांवर मात का करावी लागेल हे समजणे कठीण असले तरी नेहमी धीर धरण्याचे लक्षात ठेवा. तुमची दृष्टी पूर्ण होण्याची वेळ जवळजवळ आली आहे.
तुमचा आत्मा शांत आणि तुमची शक्ती आणि चिकाटी नवीन अशी आहे असा विश्वास ठेवून आव्हानांना तोंड द्या. हे कधीही विसरू नका की तुमच्यासमोर सर्व आव्हाने असूनही तुमच्यात एक अतूट आत्मा आहे जो तुम्हाला पुढे नेत राहील. या सत्याला तुमच्या आत पुनरावृत्ती होऊ द्या. ते तुमच्या हृदयात दृढपणे रुजवा आणि त्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन उंची गाठणे मदत करण्यासाठी काम करतो. जीवन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या महानतेकडे निर्देशित करत आहे हे स्वीकारा. त्या पुढील 7 दिवसांमध्ये आनंदी योगायोग आणि सुखद आश्चर्यांसाठी स्वतःला पहा. तुमच्या आयुष्यातील अशा पैलूंमध्ये लक्षणीय प्रगती अपेक्षित आहे जी दीर्घ कालावधीसाठी अपूर्ण वाटली आहे. येत्या आठवड्यात आशीर्वाद, प्रेम आणि चमत्कार भरपूर मिळणार आहेत. तुमची ऊर्जा जागृत करा आणि तुमच्या आत्म्याशी कनेक्ट होण्याच्या नवीन पद्धतीसाठी स्वतःला उघडा. एका मोठ्या आशीर्वादासाठी तुम्हाला तयार करा जे तुम्हाला तुमच्या उपकार, शांतता आणि उन्नतीच्या मार्गाकडे नेईल. तुम्हाला तुमच्या जीवनात अमर्याद समृद्धी, हसू, स्वतंत्र आणि आत्मविश्वासाची वाहिनी उघडायची असेल तर तुमच्या सकाळच्या दिनचर्येत थोडा बदल करण्याचा विचार करा. प्रेरित राहा, सामर्थ्यवान राहा आणि तुमचे आशीर्वाद आणि सामर्थ्य याची जाणीव ठेवा. आपण स्वतःला देऊ शकता अशी सर्वात शक्तिशाली भेट म्हणजे आपण स्वतः असणे आणि आपण कोण आहोत हे पूर्णपणे स्वीकारणे. चमकण्याची तुमची इच्छा असल्याचे पुष्टी निर्माण करण्यासाठी मी समजणे तयार आहे असे टाईप करा. तुमचा संयम, नम्रता, अढळ विश्वास यांनी एक प्रकारचा आशीर्वाद निर्माण केला आहे जो तुमच्या मार्गावर येणार आहे. एक आश्चर्यकारक आणि अनपेक्षित योजना येत आहे. तुम्ही एक दैवी बदल अनुभवणार आहात जो तुमच्या प्रवासाच्या चांगल्यासाठी तुमचा मार्ग नाटकीरित्या बदलेल. तुमची अलीकडील वाढ आणि समाधानकारक बक्षिसे देणार आहे. तुमच्यासमोर होत असलेल्या बदलांकडे बारकाईने लक्ष द्या. तुमच्या आत्म्याला शिकण्याची आणि वाढण्याची गरज का आहे याचे कारण तुम्हाला लवकरच कळेल. आज देवाने तुला दिलेला संदेश अगदी स्पष्ट आहे. माझ्या मुला, तू खूप जास्त पात्र आहेस. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात एका विश्वसनीय प्रवासाला निघणार आहात जो तुमचा मार्ग अशा प्रकारे बदलेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. स्वामी सांगतात, तुम्ही लवकरच योग्य लोकांना भेटाल, तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणांचा अनुभव घ्याल आणि देव तुम्हाला काहीतरी शोधण्याची संधी देईल. तो वचन देतो की बदल क्षितिजावर आहे. अद्भुत लाभ तुमच्या जीवनाला आनंद देणार आहे. सहमत असल्यास स्वामींचे नाम ओम दर्पणाय नमः टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतो, तुमच्या निष्ठेचे त्याला प्रतिफळ मिळेल. काही वेळा कठीण वाटत असले तरी तुमच्या भविष्याबद्दल देवावर विश्वास ठेवा. तुमच्या अपेक्षांच्या पलीकडे त्याने तुमच्यासाठी खरोखरच भव्य काहीतरी नियोजित केले आहे. तुमच्या अस्तित्वात या वास्तवाचे स्वागत करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली पवित्र संदेश लाईक करा. देव या वर्षात चांगल्या गोष्टी बदलणार आहे. त्याच्याकडून सर्व भागांची काटेकोरपणे मांडणी आणि समन्वय साधला जात आहे. आता तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम असलात ज्यापूर्वी तुमच्यासाठी अप्राप्य वाटत होत्या. देवा सर्व आशीर्वाद आवाक्यात आहेत. फक्त काही अंतरावर यश, प्रगती आणि पुनर्प्राप्तीची अपेक्षा करा. तुमच्या समस्या काही काळ चालू असल्या तरीही कदाचित त्या सुधारतील. अचानक बदल होऊ शकतात. देवाची इच्छा आहे की तुम्ही इतके आश्चर्यकारकपणे आशीर्वादित व्हावे की प्रत्येक तुमच्याबद्दलचा त्याचा चांगुलपणा पाहू शकेल. त्याचे वैभव तुमच्यावर चमकेल आणि तुम्ही इतरांपेक्षा वर जाल. स्वतःला बळकट करा. तुमच्या विश्वासाला घट्ट धरा. तुमची आशा देवाला सांगा आणि देवाचे वचन आठवत राहा, कारण चांगल्या गोष्टी येत आहेत. तुमच्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी एक देवदूत तुझ्या आयुष्यात पाठवण्यात आला आहे. तुमचे कुटुंब लवकरच आशीर्वाद, उपचार, चमत्कार, उत्तरे आणि दैवी कृपा अनुभवतील. माझ्या बाळा, रात्र अश्रूंनी भरलेली असली तरीही सकाळी आनंद येतो हे कधीही विसरू नकोस. देव तुमच्यावर इतके प्रेम करतो की तो तुमच्या जीवनात सक्रियपणे गुंतलेला आहे. याची एक सौम्य आठवण देवाला संतुष्ट करते आणि इतरांना प्रोत्साहन देते. जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदी अंतःकरणात त्याच्यावरील तुमच्या अटळ विश्वासाची साक्ष बनू देता, चिंता न करता रोज देवाला आठवून दिवसाची सुरुवात करा आणि रोज आपल्या चॅनलवरील हे पवित्र संदेश ऐकत राहा. हळूहळू तुमच्या भाग्यात परमेश्वर स्वतः येऊन चमत्कार करतील.
बाळांनो, तुम्ही खूप चांगले आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहात. तुमच्या सुंदर दिवसाचा आनंद घ्या आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठीच देवाचे आशीर्वाद मार्गावर आहेत, तर स्वामींचे नाम ओम नाथाय नमः टाईप करा आणि आता या क्षणापासून सगळं काही चांगलंच होणार आहे हे मान्य करा. देव आज तुला म्हणतोय, येत्या काही आठवड्यात, विशेषतः हा महिना संपत असताना, जुन्या ऋतूंचे दरवाजे बंद होत असताना, देव अगदी नवीन दरवाजे उघडणार आहे. मला ते दिसत आहे. मला नवीन चाव्या दिसतात, ज्या नीतीचे दरवाजे उघडतात. हे वर्ष संपण्याआधी जन्माबाबत शेवटच्या क्षणी चमत्कार घडले आहेत. प्रभूंच्या महान प्रेमामुळे आपण नष्ट होत नाही, कारण त्याची करुणा कधीही कमी होत नाही. ते रोज सकाळी नवीन असतात. तुझा विश्वास पण महान आहे. मी स्वतःला म्हणतो, परमेश्वर हा माझा भाग आहे, म्हणून मी त्याची रोज वाट पाहीन. मी परमेश्वराला काही संकेत मागितले. त्याने मला विचारले, तू नेहमी संकेतांची आवश्यकता का बाळगतोस? मी उत्तर दिले, कारण मला चूक करायची नाही. तो म्हणाला, कधी कधी तुम्हाला विश्वासाची झेप घ्यावी लागेल आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही तेव्हा देव काहीतरी नियोजन करत असतो. आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला एकत्र खेचा. जर तुम्ही तुमच्या दोरीच्या शेवटी असाल तर गाठ बांधा आणि धरून ठेवा. आपण विजेत्यापेक्षा अधिक आहात. विश्वास ठेवा. आवश्यक असल्यास रडा. तू अजून इथेच आहेस. देव अद्याप तुमच्याबरोबर नाही, पण देवाचे ध्यान करून नक्की देव तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. तुमचा जन्म जिंकण्यासाठीच झाला आहे. तुम्ही चॅम्पियन आहात. तुमच्यात महानता आहे. मोठ्याने म्हणा, परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवनाचा गड आहे. मी कोणाला घाबरू? हा पवित्र संदेश पुन्हा एकदा ऐकत राहा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली स्वतः येऊन पूर्ण करतील आणि तुम्हाला देखील रोज आनंदाच्या बातमींचे फोन चालू होतील.